तर विद्यार्थी मित्र आपण वर्तमान काळाचे चारही प्रकार पाहिले आणि वर्तमान काळाचे चारही प्रकार पाहिल्यामुळं तुम्हाला वर्तमान काळ समजलेला आहे असं मी गृहीत धरतो। अशी की याच्यामध्ये आता प्रश्न निर्माण असतील कसे नेमके आहे का नाही, किंवा प्रश्न निर्माण झाला समजा एखादा तर त्याचं उत्तर कसं द्यायचं, किंवा तुम्हाला कोणी सुद्धा प्रश्न विचारला तर त्याच काळामध्ये उत्तर कसं द्यायचं हे पाहू आपण। म्हणजे या चारही काळावरले मी तुम्हाला 4 प्रश्न सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण भूतकाळाकडे वळू। तर सुरुवातीला मी साध्या वर्तमान काळावर 2-3 प्रश्न देतो आणि त्यानंतर त्याचे उत्तर सुद्धा सांगतो की कसं उत्तर द्यायचं। तर मग तुम्हाला ते समजून जाईल की नेमकं काय असतंय। जसं की समजा आता वेअर डू यू लिव्ह, वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठं राहतात, वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठं राहतात। मग त्यावेळेस तुम्हाला काय सांगावं लागेल की आय लिव्ह इन मानवत, आय लिव्ह इन मानवत, मी मानवतमध्ये राहतो, मानवत या गावात राहतो। जर समजा हाच प्रश्न असा विचारला वेअर डज द प्रिन्स लिव्ह, राजपुत्र कुठे राहतो, किंवा असा प्रश्न आला वेअर डज द प्रिन्स लिव्ह, राजपुत्र कोठे राहतो, हाच प्रश्न आहे। दोन्ही प्रश्न सारखेच आहेत पण इथं डज आलं आणि इथं काय डू आलं। तर डू न प्रश्न विचारलाय केव्हा वेअर डू यू लिव्ह, मग यू आलंय म्हणून तुम्हाला डू न प्रश्न विचारलाय आणि ही आणि सी आलं तर जसं आपण येस किंवा येस प्रत्यय लावतो तसं हा सुद्धा वर्तमान काळाचा प्रश्न आहे, हा सुद्धा वर्तमान काळाचा प्रश्न आहे। इथं प्रिन्स आल्यामुळं आपल्याला डज आलेलं आहे। वेअर डज द प्रिन्स लिव्ह म्हणजे प्रिन्स राहतो कोठे, वर्तमान काळाच आहे। मग आपण काय लिहायचं आहे द प्रिन्स लिव्ह, प्रिन्स लिव्ह इन औरंगाबाद, किंवा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कुठलं बी त्याचं उत्तर देऊ शकता। कधी कधी समजा एखादा व्यक्ती समजा XYZ कोणी असू द्या, आपण असं त्याला विचारलं वेअर डज रामा लिव्ह, वेअर डज रामा लिव्ह, रामा कुठे राहतो, मग तुम्हाला याच्यानुसार उत्तर द्यावं लागेल। साध्या वर्तमान काळामध्येच रामा लिव्हज इन परभणी, रामा लिव्हज इन परभणी म्हणजे रामा जिथं कुठं राहत असेल ते लिहा तुम्ही स्थळ, पण इथं ES लागलंय, एस लागलं ना, कारण कर्ता तृतीय पुरुषी आहे, हा सुद्धा कर्ता तृतीय पुरुषी आहे आणि हे यू म्हणजे द्वितीय पुरुषी आहे। आणि यामुळं ज्या ज्या वेळेस समजा ही आणि सीचे प्रश्न असतील त्यावेळेस तुम्हाला डझनच प्रश्न विचारण्यात येईल। जसं की समजा व्हॉट डज सी डू, व्हॉट डज सी डू, ती काय करते, सी गोज टू स्कूल, ती शाळेत जाते, सी गोज टू स्कूल, गोज टू स्कूल, ती शाळेत जाते। आणखी एखादा प्रश्न समजा जसं की समजा व्हॉट डज ही डू, व्हॉट डज ही डू, तो काय करतो, तो कॉलेजला जातो, ही गोज टू स्कूल, चालेल ना। आणि याच्यानंतर आणखी आपण घेऊता वेगवेगळं हे साध्या वर्तमान काळाचे वाक्य आहेत। आता मित्र हो, आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलं की साध्या वर्तमान काळामध्ये कसे प्रश्न असतात। डू आणि डज न विचारलेला प्रश्न साध्या वर्तमान काळाचा आहे असं समजून चालायचं। आणि आता आपण काय पाहणार चालू वर्तमान काळावरचा प्रश्न म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल सांगायला तुम्हाला मी। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्या दिवशी आपण पाहिलं चालू वर्तमान काळ म्हणजे काय की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आणि या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल कसे प्रश्न असतात हे आपण पाहू। म्हणजे प्रश्न असा आहे व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग याचा अर्थ असा आहे चालू क्रिया आहे सध्याची आणि त्या सध्याच्या चालू क्रियेत तुम्ही काय करत आहेत, व्हॉट आर यू डुईंग।
मग तुम्हाला ते सांगावं लागेल. तुम्ही ज्यावेळेस मग जेवण करत आहेत किंवा पाणी पित आहेत, कोणी शिकवत आहे, कोणी चित्र काढत आहे, ही चालू क्रिया आहे त्याची. मग त्यावेळेस त्याला सांगावं लागेल उत्तर की मी चित्र काढत आहे. किंवा कोणी एखादा शिक्षक म्हणलं मी आय एम टीचिंग, मी शिकवत आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की व्हॉट आर यू डुईंग, आणि तो जर समजा शाळेत जात आहे तर मग तेच सांगणार आय एम गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. आय एम गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. आणखी प्रश्न विचारतो, व्हॉट इज द ड्रायव्हर डुईंग, ड्रायव्हर काय करत आहे. व्हॉट इज द ड्रायव्हर डुईंग, ड्रायव्हर इज ड्रायव्हिंग कार, ड्रायव्हर इज ड्रायव्हिंग कार, ड्रायव्हर कार चालवत आहे. आणखी एखादा प्रश्न, जसं की समजा व्हॉट आर द बर्ड्स डुईंग, व्हॉट आर द बर्ड्स डुईंग, बर्ड्स डुईंग, पक्षी काय करत आहेत. द बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय, पक्षी आकाशात उडत आहेत. द बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय, पक्षी आकाशात उडत आहेत. आता एक लक्षात ठेवायचं, आर न, इज न, हे प्रश्न जे विचारले चाललेत ना, तर त्याला चालू वर्तमान काळ म्हणजे कसं, आर आणि आय एन जी, इज आणि आय एन जी, आर आणि आय एन जी, असे प्रश्न ज्यावेळेस असते विचारले जातात त्यावेळेस समजून चालायचे की हे चालू वर्तमान काळावर आधारित प्रश्न आहेत आणि त्यानुसारच आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. जर समजा मला कोणी विचारलं की व्हॉट आर यू डुईंग, तर मी त्यांना सांगणार आय एम टीचिंग इंग्लिश, मी इंग्लिश शिकवत आहे. बरोबर नाही. कोणी एखादा समजा चित्रकार चित्र काढत आहे आणि त्यावेळेस त्याला कोणी विचारलं एखाद्या XYZ माणसानं की व्हॉट आर यू डुईंग, तर तो चित्रकार काय सांगेल, आय एम ड्रॉइंग अ पिक्चर, मी चित्र काढत आहे. बरोबर आहे. आणि त्यानुसारच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळ आहे आणि त्या पूर्ण वर्तमान काळावरचे प्रश्न असतात कसे ते बघू आपण. हे कळालं तुम्हाला, कदाचित कळालंच असणार आहे, कारण हे अत्यंत सोप्या आणि चांगल्या भाषेत तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला पुढं अडचणी येऊ नये हाच आमचा उद्देश आहे. आता याच्यानंतर पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्सवर कसे प्रश्न असतात हे आपण पाहू. पूर्ण वर्तमान काळावर आधारित प्रश्न. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यावरची जी काही प्रश्न असतात याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊ. आता कसं आहे, नुसता काळ शिकणं याच्यामध्ये समजा आपण काळ शिकू, पण तुम्हाला प्रश्न असतील कसे याबद्दलची चिंता नको, म्हणून ही मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगत आहे. जसं की समजा आता प्रश्न असा आहे, जसं की लक्ष द्या, व्हॉट हॅव यू सीन, व्हॉट हॅव यू सीन इन द फॉरेस्ट. बरेच जरा तुम्ही समजा आता जंगलातून नेमकंच आले तर आणि तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की तुम्ही जंगलामध्ये काय पाहिलेलं आहे आताच, मग त्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. जसं की समजा एखाद्याने कोणी कोल्हा पाहिला असेल, कोणी वाघ पाहिला असेल, आहे का नाही, कोणी एखादा बकरा पाहिला असेल, कोणी एखादा पक्षी पाहिला असेल, मग आपण उत्तर काय द्यावं लागणार आहे, जे पाहिलं तेच उत्तर द्या. काही पहा तुम्ही, पण उत्तर याच काळात असलं पाहिजे. व्हॉट हॅव यू सीन इन द फॉरेस्ट, तुम्ही जंगलात काय पाहिलंय तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तुम्ही जर समजा ग्रुपना असताल तर तुम्ही वी हॅव सीन म्हणा, तुम्ही एकटेच असताल तरी आय हॅव सीनच म्हणा. जसं की समजा तुम्ही समजा ग्रुपना असताल तर तुम्हाला ग्रुपमध्ये प्रश्न विचारलेला असेल तर तुम्ही असं लिहायचं आहे की वी हॅव सीन अ टायगर, आम्ही एक वाघ पाहिलेला आहे. वी हॅव सीन अ टायगर, आम्ही एक वाघ पाहिलेला आहे.
ह्याव आणि क्रियापदाचं तिसरं रूप, इथं सुद्धा ह्याव आणि क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणजे काळ पूर्ण वर्तमान काळ आहे. पूर्ण वर्तमान काळातच उत्तर, पूर्ण वर्तमान काळातच प्रश्न जसा आहे तसा. आणखी एखादं वाक्य समजा आपण घेऊत. हू हॅज एंटर्ड इन द क्लास. क्लासमध्ये कोणी प्रवेश केलेला आहे? हू हॅज एंटर्ड इन द क्लास. मग तुम्हाला तसं उत्तर द्यावं लागेल. कसं? द टीचर हॅज एंटर्ड द क्लास. द टीचर, सॉरी इन कधीच नाही लिहायचं बरं काय. एंटर्डच्या नंतर इन कधीच नाही लिहायचं. ओके. द टीचर हॅज एंटर्ड द क्लास. वर्गामध्ये प्रवेश कोणी केलेला आहे? पूर्ण वर्तमान काळात विचारलंय तुम्हाला, तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे की द टीचर हॅज एंटर्ड द क्लास. एंटर्ड इन म्हणू नका, एंटर्ड द क्लास म्हणा. ओके, ठीक आहे. आणखी समजा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही आणखी प्रश्न निर्माण करू शकतात आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा उत्तरं देऊ शकतात, किंवा तुम्ही असे प्रश्न लोकांना विचारू शकतात आणि मग त्यानुसार तुम्ही त्याला समोरच्याला नाही कळलं तरी तुम्ही सांगा की हे असं उत्तर द्यावं लागेल तुला. म्हणजे त्याची सुद्धा इंग्लिश थोडी समजेल, तुमच्यामुळं सुधरल ना, आहे का नाही. आता आपण चालू पूर्ण वर्तमान काळाबद्दल प्रश्न घेऊत. चालू पूर्ण वर्तमान काळाचा प्रश्न असतो कसा? जसा प्रश्न तसंच उत्तर असावं. चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ. काळावरील प्रश्न. चालू पूर्ण वर्तमान काळावरील प्रश्न. आता चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणून त्याला काय म्हणलो आपण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग याच्यावर प्रश्न असेल कसा? लक्ष द्या. व्हॉट हॅव यू बीन रायटिंग? व्हॉट हॅव यू बीन रायटिंग? तुम्ही काय लिहित आहेत? आता चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे क्रिया संपत आलेली आहे पण थोडीशी राहिलेली आहे. व्हॉट हॅव यू बीन रायटिंग? तुम्ही काय लिहित आहेत म्हणजे तुमचं काय लिहिणं जवळजवळ संपत आलेलं आहे. तर तुम्हाला असं लिहावं लागेल, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आहे पण थोडंसं राहिलंय, 1-2 वळी राहिल्यात, त्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, व्हॉट हॅव यू बीन रायटिंग. आणि मग तुम्हाला उत्तर तसंच द्यावं लागणार, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आहे परंतु थोडंसं राहिलेलं आहे. आणखी एखादं, व्हॉट हॅव यू बीन डुईंग? तुम्ही काय करत आहेत आणि थोडंसं राहिलं तुमचं काम, असं तुम्ही काय करत आहेत? व्हॉट हॅव यू बीन डुईंग? आय हॅव बीन मेकिंग अ नोटबुक. आय हॅव बीन मेकिंग अ नोटबुक. मी नोटबुक बनवत आहे परंतु थोडीशी राहिलेली आहे. ओके, अशा प्रकारे हे 4 बी काळ तुम्हाला समजलेत आणि 4 काळावरले प्रश्न सुद्धा कदाचित समजले असतील. आणि समजले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपोआप हे समजून जाईल. ओके, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र, वर्तमान काळ पूर्ण संपलेला आहे आणि यानंतर आपण साधा भूतकाळ, त्याला आपण सिंपल पास्ट टेन्स काय आहे ते आपण दुसऱ्या तासिकेमध्ये बघू.